अरे यार, माझे पाव का नाहीत बनत असेच घरी सॉफ्ट आणि छान छान मस्तपैकी? काय बरं हे इन्स्टंट ईस्ट, ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट? प्रश्न पडतोय कधी कधी. काळजी नका करू, मी आहे ना तुम्हाला साथ द्यायला. मी समजावून सांगेल तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये हे सगळं. शक्य होईल तितकं. मीही तुमच्यासारखी यूट्यूबवर बघूनच पाव करायला शिकले. पण 25 प्रयोग फेल झाल्यानंतरून मग माझे पाव कुठे परफेक्ट बनायला लागले. मग रिसर्च सुरू झाला आणि आता 5 वर्ष झाली मी प्रॉपर बेकिंग करत आहे. चला तर मग आज आपण करूयात बन मस्का. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये दूध घ्यायचं आहे. दूध घातलं की त्यात घालायची आहे साखर. साखर घातल्यानंतरून हे व्यवस्थित साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळली की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ईस्ट. ईस्ट 2 प्रकारचे असतात. एक ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट, जे ह्या ब्रँडचं अर्बन प्लॅटरचं मी शक्यतो वापरते. डब्बा ऑलमोस्ट संपला आहे. ॲक्टिव्ह ड्राय ईस्टचं तुम्ही टेक्स्चर बघा. आणि दुसरं आहे हे इन्स्टंट ड्राय ईस्ट. आता हे 515 PM मी वापरते. हे दोन्ही ब्रँड्स इंडियामध्ये जर तुम्ही असाल तर हे दोन्ही ब्रँड्स उत्तम आहेत ब्रेड, पाव किंवा काही बेक करायला जिथे ईस्टचा वापर होतो. हाही डब्बा ऑलमोस्ट संपत आला आहे. आता ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट म्हणजे काय? थोडक्यात सांगायला झालं, ज्या ईस्टला ॲक्टिवेट करावं लागतं. जेव्हा आपण दूध आणि साखर किंवा पाणी आणि साखर आणि मग ईस्ट घालतो, ते ईस्ट आपल्याला 5 ते 10 मिनटं रेस्ट द्यावी लागते. तेव्हा ते ईस्ट ॲक्टिवेट होतं आणि मग आपण आपली पुढची प्रोसेस सुरू करू शकतो. त्याला म्हणतात ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट. आणि इन्स्टंट ड्राय ईस्ट म्हणजे तुम्हालाही थांबायची गरज नसते. सगळे जिन्नस घातले आणि लगेच तुम्ही मळायला घेऊ शकता. त्याला म्हणतात इन्स्टंट ड्राय ईस्ट. तर इथे मी आज इन्स्टंट ड्राय ईस्ट वापरला आहे. दूध घातली, साखर घातलं, ईस्ट घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मी लगेच पाठोपाठ बाकीचे जिन्नस घालणार आहे. ईस्ट ॲक्टिवेट करायची गरज नाही, त्याला इन्स्टंट ड्राय ईस्ट म्हणतात. बरं, इथे दूध घेताना कोमट दुधाचा वापर करायचा. आता ह्याच्यात घालायचा मैदा. सगळे मेजरमेंट्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते प्लीज चेक करा. नंतरून घालायची आहे मिल्क पावडर. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल. मग घालायचं मीठ. आणि स्टँड मिक्सर किंवा हँड मिक्सर असेल तर पीठ मळायला त्याचा वापर करा, काम सोपं होतं. माझ्याकडे स्टँड मिक्सर आहे, पण पुढेही या स्टँड मिक्सरने मला धोका दिला आहे. सो मी सुरुवातीला स्टँड मिक्सर वापरलं, पण नंतरून काय केलं हे कळेलच तुम्हाला पुढे. सो व्हिडिओ पहा पूर्ण. थोडंसं मी हलकंसं मिक्स करून घेते, नाहीतर पीठ सगळीकडे उडतं. आता जर तुम्ही स्टँड मिक्सर वापरणार असाल बन मस्का बनवायला, तर पहिली 5 ते 6 मिनिटं लो स्पीडवरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतरून पुढची 5 ते 6 मिनिटं आपल्याला हाय स्पीडवरती हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतरून मला पीठ हलकंसं ड्राय वाटत होतं, त्यामुळे मी इथे अजून थोडं पाणी घातलं आहे. दूध किंवा पाणी तुम्ही काही वापरू शकता. थोडंसंच घालायचं होतं म्हणून मी पाण्याचा वापर केला आहे. अगदी थोडंसंच हे मिक्स करून झालं होतं. मळायला जस्ट सुरुवातच केली होती. तर इथे मला माझ्या स्टँड मिक्सरने दिलेला आहे धोका. सो किचन ओटा पुन्हा एकदा साफ करून आता मी किचन प्लॅटफॉर्मवरती मळणार आहे हाताने. आणि कुठलाही ब्रेड, बन मस्का, पाव काही बनवायला घ्याल, त्यामध्ये पाणी किती घातलं ह्यापेक्षा आपला पीठ किंवा आपला मैदा जो आहे ते किती पाणी शोषून घेतंय हे पाहायचं. बन मस्क्याचं जे हे पीठ आहे किंवा जी कणिक आहे ती थोडी घट्ट वाटत असेल, ड्राय वाटत असेल, तर हळूहळू करून पाणी घाला. तुम्ही जर पहिल्यांदाच बन मस्का करायला घेत असाल तर घाबरायची काही गरज नाही आहे. शिका, चुका करा. ज्या चुका करताय त्या लिहून काढा आणि पुढच्या वेळेस त्या चुका होऊ नयेत ह्याची काळजी घ्या. आता हाताने जेव्हा तुम्ही बनमस्क्याचं हे पीठ मळता त्यावेळेस आपल्याला आपल्या तळ हाताचा वापर करून दाब देऊन कणकेमध्ये किंवा डोमध्ये टेन्शन क्रिएट करून पुढच्या बाजूला हे ढकलायचं, पुन्हा ते मागं घ्यायचं, पुन्हा तळ हाताच्या मदतीने ते पुढे ढकलायचं, पुन्हा ते मागं घ्यायचं. अशी आपल्याला प्रोसेस रिपीट करायची आहे कमीत कमी 7 ते 8 मिनिटं. 7 ते 8 मिनिटं झाले की यामध्ये घालायचं टूटी फ्रुटी. टूटी फ्रुटी आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. टूटी फ्रुटी मिक्स करून झाली की यामध्ये घालायचं आहे तेल. बटर घातलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जसं जसं बनमस्क्याचं हे पीठ तुम्ही मळत जाता तसा तसा तुम्हाला अंदाज येतो की पीठ आपलं ड्राय आहे का,
घट्ट आहे का? असं जर वाटलं की पीठ घट्ट आहे किंवा ड्राय आहे, तर एका वेळेस 1-1 टेबलस्पूनच पाणी किंवा दूध घालायचं, मिक्स करायचं आणि ते मळायला घ्यायचं. एकदमच अर्धा ग्लास पाणी किंवा अर्धी वाटी पाणी असं करायचं नाही. हळू पाणी घालायचं किंवा दूध घालायचं आणि ते मिक्स करायचं. बरं, आता इथे तुम्हाला तेलही खूप वाटत असेल, तर असं अजिबात नाही आहे. त्यामुळे मी हे व्हिडिओ अजिबात कट केला नाही आहे. 3 ते 4 मिनिटं लागली मला पूर्ण हे पिठामध्ये तेल मिक्स करण्यासाठी. हळू हे तेल पीठ सगळं शोषून घेतं आणि छान मऊसूत असा कणकेचा आपला गोळा तयार होतो. तुम्ही जर पहिल्यांदाच बनमस्का किंवा पाव शिकत असाल किंवा करत असाल, तर प्लीज मी रिक्वेस्ट करेल की हातानेच करा. हाताने केल्यामुळे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी जाणवते. डायरेक्ट स्टँड मिक्सरमध्ये मेजरमेंट्स घेतले आणि ते टाकले, तर ते बिघडू शकतं. त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा हाताने करा. हाताला आणि तुमच्या ब्रेनचं एक कोऑर्डिनेशन सेट होऊ द्या. करेक्ट 4.5 मिनटं झाल्यानंतर पिठाने पूर्ण तेल शोषून घेतलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी चेंज झाली आहे. आधी थोडंसं ड्राय वाटत असेल, तर आता ते मऊसूत वाटत आहे. इलास्टिसिटी वाढली आहे. व्यवस्थित स्ट्रेच होत आहे. सुरुवातीला स्ट्रेच करताना मध्येच तुटायचं. आता ते तुटत नाही आहे. व्यवस्थित स्ट्रेच होतं आहे. आता तेल आणि टुटी फ्रुटी घातल्यानंतर पुन्हा ही प्रोसेस आपल्याला 7 ते 8 मिनिटं करायची आहे. मळताना हातांना जोर लावायचा. त्याने डोमध्ये एक टेन्शन क्रिएट होतं आणि त्या टेन्शनमुळं ग्लुटेन फॉर्म होतं. आपल्या पिठाला एक इलास्टिसिटीसुद्धा मिळते. 15 ते 16 मिनटं व्यवस्थित मळून झाल्यानंतर बनमस्क्याचं हे पीठ तयार आहे. तुम्ही पाहू शकता. मऊ आणि चिकना गोळा तयार होतो. बोट घालून असं दाबलं की ते हाताला चिकटता कामा नये. तुम्ही पाहू शकता, चिटकत अजिबात नाही आहे. याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण हे पाऊण तास ते 1 तास प्रूफ करायला ठेवणार आहोत. मळून झाल्यानंतर आपण जेव्हा डो रेस्ट करतो त्याला फर्स्ट प्रूफिंग असं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये पीठ लवकर प्रूफ होतं. थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये प्रूफिंगला थोडासा वेळ लागतो. आता हे पीठ डबल झालं पाहिजे. हे पहा, पाऊण तास ते 1 तास झाला आहे. पीठ डबल झालेलं आहे. आता ह्यामधली हवा काढायची, मस्त पंच करायचं त्याला. किचन प्लॅटफॉर्मवरती घ्यायचं, हलकंसं मळून घ्यायचं. जोर लावायची फार गरज नाही. हलकंसं मळून घेतलं, गोल गोळा तयार केला की आता ह्याचे इक्वल पोर्शन्स कट करायचे. जेवढा बनमस्का तुम्हाला मोठा हवा आहे त्या हिशोबाने गोळे कट करायचे. आता एकसारखेच गोळे कट करा. काही लहान, काही मोठे असे करू नका. नाहीतर बेकिंग करायला गेलं की लहान गोळे लवकर बेक होतात आणि मोठ्यांना वेळ लागतो. प्रॉपर आणि इव्हन बेकिंग होत नाही. त्यामुळे एकसमान गोळे करायचे. घरी कमीत कमी आणि क्वालिटी इन्ग्रेडियंट्सचा वापर होतो. तुम्ही बाहेरचा कुठलाही ब्रेडचा किंवा बनमस्क्याचा पॅकेट उचला आणि मागचे इन्ग्रेडियंट्स वाचा. सर्वात पहिलं म्हणजे पाम तेल, ग्लुटेन. एक्स्ट्रा ग्लुटेनची गरजच नाही आहे. ग्लुटेन, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स आणि अनावश्यक असे कितीतरी पदार्थ असतात ज्याची खरंच गरज नाही आहे. चला, एकसमान गोळे इथे मी करून घेतले आहेत. आता बनमस्का रोल करण्यासाठी एक टेक्निक आहे. ती टेक्निक मी दाखवते. बरं, बनमस्क्यावरचे तुम्ही इन्ग्रेडियंट्स कधी वाचले आहेत का? जर वाचले असतील तर मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा किती इन्ग्रेडियंट्स आहेत आणि आपण बनमस्का करण्यासाठी किती इन्ग्रेडियंट्स वापरले. चला, बनमस्का रोल करायला घेऊयात. हाताचा असा सी करायचा. जो गॅप आहे अंगठ्यामध्ये आणि बाकीच्या बोटांमध्ये, त्यामध्ये आपला गोळा फिरला पाहिजे. अंगठ्याने आणि वरच्या 4 बोटांनी टेन्शन क्रिएट करत क्लॉकवाईज मोशनमध्ये आपल्याला हे फिरवायचं किंवा अँटी क्लॉकवाईज, तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते. असा वरनं सॉफ्ट आणि स्मूथ गोळा झाला पाहिजे आणि खालनं हा बंद झाला पाहिजे. बंद नसेल तर असं हाताने चिमटून घ्या आणि व्यवस्थित असा गोळा तयार करा. पुन्हा एकदा सांगते, हाताचा सी करायचा. अंगठ्याने आणि वरच्या 4 बोटांनी पिठामध्ये टेन्शन क्रिएट करत सॉफ्ट आणि गोल असा गोळा तयार करायचा. खालनं बंद झाला आहे की नाही ते चेक करायचं. बंद झाला नसेल तर चिमटायचं आणि गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा. अशाच प्रकारे सगळे आपले बनमस्क्याचे गोळे तयार करून घ्या. आणि हो मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे माझे यूट्यूबचे व्हिडिओज आवडत असतील, ज्या प्रकारे मी एक्सप्लेन करते, मी प्रयत्न करते की कुकिंगच्या किंवा बेकिंगच्या व्हिडिओमध्ये शक्य होईल तितकं मी एक्सप्लेन करू. पण
10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये किंवा 5 ते 6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळंच एक्सप्लेन करणं शक्य नसतं, पण तरीही शक्य होईल तेवढं मी नॉलेज शेअर करते. सो प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटही करा. गोळे बनवून तयार झाले की बेकिंग ट्रे घ्यायचा, खाली पार्चमेंट पेपर लावायचा, गोळे थोडे थोडे अंतरावर ठेवायचे, म्हणजे ते फुगले की एकमेकांना चिटकणार नाहीत किंवा त्यांना फुगायला स्पेस आणि चान्स मिळतो. आता हे पुन्हा एकदा कपड्याने झाकून पाऊण तास ते 1 तास प्रूफ करायला ठेवायचं आहे. आपण ह्याला म्हणतो सेकंड प्रूफिंग. 1 तास झालेला आहे. आपले जे गोळे आहेत बनमस्क्याचे ते डबल झाले आहेत, पुन्हा साईजमध्ये छान फुलले आहेत, हलके लागतात. तुम्ही दाबलं तर अशी जिगली जिगली वॉबली वॉबली होतात. आता ह्यावरती आपण एग वॉश देतो. जर तुम्ही अंड खात नसाल तर दूध घ्यायचं आणि दूध व्यवस्थित वरती लावून घ्यायचं. हे करत असताना ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवरती 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवायचा. प्रीहीट झाला की 180 डिग्रीजवरतीच हे बनमस्के आपल्याला 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यायचे आहेत. बेक करून झाले, गरम असतानाच वरती बटर लावायचं. बटर लावून झालं की कपड्याने झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनिटं. बटर लावताना कंजूसी करायची नाही, व्यवस्थित बटर लावायचं. बटर लावल्यामुळे बनमस्क्याला एक वरती छान शाईन येते आणि टेस्टही छान लागते. किती सुरेख कलर आला आहे नाही, आणि बटर लावल्यामुळे चमकही मस्त आली आहे. चला, बनमस्का आपलं पूर्ण थंड झालेला आहे. मधून कट करून घेऊयात. मस्त भरभरून बटर लावूयात एका साईडला. टेक्स्चर बघा एकदम छान झालेलं आहे. एका साईडला मस्त भरभरून बटर लावूयात आणि एका साईडला आवडत असेल तर स्ट्रॉबेरी जॅम किंवा कुठलाही जॅम लावा. डेसिकेटेड कोकोनटमध्ये डिप करा आणि मस्तपैकी इराणी चाय किंवा आपला चहासोबत एन्जॉय करा. मेहनत लागते यार बेकिंग आणि कुकिंगला. एवढी मेहनत केली आहे तर एन्जॉय करना तो बनता है. असो, तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही काही नवीन शिकला असाल जे तुम्ही यूट्यूबवरती नाहीच शिकलात पाव बनवायला किंवा बनमस्का बनवण्यासाठी, तर तेही मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बेकिंगचे जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील किंवा आवडत असेल तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे बेकिंगचे मी अजून व्हिडिओज टाकत जाईल. चला, मी तर बनमस्का एन्जॉय करते, तुम्ही बनवा, एन्जॉय करा. पुन्हा भेटूयात. बाय.